माझं नाव महेंद्र ढोणे आहे. धरणं आंदोलन कशाबद्दल आहे? आमच्या धरणं आंदोलन अशाबद्दल आहे की जे पॅनिक बटन वगैरे आहे जे आम्हाला टॅक्सीमध्ये दिले जाते, आम्ही तर सगळे टॅक्सीवाले आहे, ओला वगैरे चालवणारे. तर आमच्या गाडीमध्ये पॅनिक बटन लावण्यात गेली आहे 2019 पासून. तो पॅनिक बटनचा वापर काही नाही आहे, ते आम्हाला सुद्धा फालतूचा खर्च आहे. 13 ते 15 हजार रुपयाचा इन्स्टॉलेशन आहे आणि 2,500 ते 3,000 रुपयाचा रिचार्ज आहे, पण त्याचा आम्हाला वापर काहीच नाही आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे, एक बाईक जे गव्हर्नमेंट कडून ऑथराईज केली आहे, सध्या अमित शहानं पण काही 40-50 वेळा नागपूरमध्ये बाईकचे उबर बाईक पाठवले आहे, तर ते सर्व बंद व्हायचे. त्यामुळे आमच्या कामावरती खूप काही इफेक्ट पडत आहे. आणखी तिसरा मुद्दा असा आहे, आमचे खाजगी गाड्या जे नागपूरमधनं जे चालत आहेत, अमरावती म्हणा किंवा मध्य प्रदेश एमपी वगैरे, ते खाजगी गाड्याचाही मुद्दा आहे. आम्ही 8 ते 10,000 वर्षाचा टॅक्स पे करत आहे आणि बॉर्डर पे करत आहे गव्हर्नमेंटला. त्या विरुद्ध हे आमची खाजगी गाड्या जे प्रायव्हेट गाड्या आहे ते रस्त्यावर लागोपाठ धावत आहेत बिना टॅक्स पे केल्यानं, बिना बॉर्डर काढल्यानं. तर त्याच्यामुळे आमचाही नुकसान आहे. आणि एक आमचा पर्सनल मुद्दा आहे, मी 2018 पासून गाडी चालवत आहे आणि आम्हाला पीएफ हवा आहे. कारण की 2018 पासून आजपर्यंत 8 वर्ष झाले, पण माझ्यापासून सेव्हिंग नावाची एक पण वस्तू नाही जमा झाली. आणि बाकी जे कामगार आहेत जे कंपनीमध्ये, आमची एवढी मल्टीनॅशनल कंपनी राहून आम्हाला पीएफची सुविधा का बरं नाही, हा एक महत्वाचा मुद्दा आहे आमच्याकरिता. नमस्कार, मी दीपक साने बोलतोय. मागील 5 वर्षापासून कोविडच्या पहिल्या दिवसापासून सर्व नागपूरचे ओला उबर ऍग्रीकल्चरच्या गाड्या चालवणारे लोक आजपर्यंत चांगली गाड्या चालवत होते. कोविड पासून या कंपन्यांनी दादागिरी सुरू केली आणि एकतर्फी व्यवसाय सुरू करायला सुरुवात केली. हळूहळू एकेकाळी ते लोक आम्हाला एअरपोर्ट पासून रेल्वे स्टेशन पर्यंत 700-800 रुपये द्यायचे. त्यावेळेस डिझेल 65 आणि 70 रुपये होते. महागाई आजच्या प्रमाणे 3 गुणा खाली होती. गाड्याच्या किमती आज दुपटीने वाढलेल्या आहेत. आज तेच म्हटलं तर आज डिझेलची किंमत झाली 100 रुपये लिटर. ठीक आहे, महागाई झाली तिप्पट नाही, महागाई वाढली, शिक्षण वाढलं, सर्वायवल वाढलेलं आहे. तरी कंपन्या आज त्यापेक्षा 100 द्यायची आज 50 रुपये देत नाहीये. ऑटो रिक्षावाल्याला 18 रुपये फिक्स देते आहे, आम्हाला 12 रुपये 11 रुपये 9 रुपये किलोमीटर भाडं देते आहे. आम्ही या संदर्भात प्रशासनाला असं प्रत्येक म्हणजे मनपा आयुक्त पासून तर सचिव आणि मुख्यमंत्री आणि केंद्रीय परिवहन मंत्री या सर्वांना निवेदन कित्येक तरी निवेदन देत आलेलं आहे. गाड्या बंद केल्या, धरणे आंदोलन केली, आजपर्यंत काही परिणाम झालेला नाहीये. तर आम्ही आता संयुक्त टॅक्सी वाहन चालक मालक संघटना नागपूर या नावाने आम्ही आता एक नवीन सुरू करतो आहोत. याच नागपूरच्या सर्व संघटना एकत्र येणार आहेत. एकत्र येऊन आम्ही एल्गार करणार आहोत. या निवेदनामार्फत आता आम्ही पॅनिक बटन सांगितलेलं आहे. पॅनिक बटनचा कुठेही उपयोग नाही. माझा स्वतःचा अनुभव, गाडी माझी नागपूर होती आणि कंपनीवाला मला सांगतो गाडी कोची मध्ये उभी आहे, त्याचा काही उपयोग नाही. 14,000 पॅनिक बटन घ्यायचं, 4,000 रिचार्ज करायचा, त्याचा फायदा कुठेही नाहीये. तर शासन आपले खिसे भरून, सरकार आपले खिसे भरून आमच्यावर लादून घ्यायचं बरोबर नाहीये. सरकारने ते तात्काळ पद्धतीने बंद करण्यात यावं. ठीक आहे. एक दुसरा आहे बाईक टॅक्सीने आता 8 फेब्रुवारीला एक 22 मेला 1 वर्ष आधी प्रताप सरनाईक माननीय परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी अनाउन्समेंट केलं होतं की यार रॅपिडो बाईक इलिगल आहेत. मग इलिगल आहेत तर सरकार आपण करता काय आहात?
तुमच्यात इतकी ताकद आहे, तुम्ही वाटेल ते करू शकता, तर मग या प्ले स्टोर या आपला प्ले स्टोरवर मी का आठवत नाहीये? तुमच्यात ताकद आहे, तुमच्या शासन हे नियम घेता, कायदे बनवता ना, मग तात्काळ पद्धतीने हे तिथून हटवायला पाहिजे प्ले स्टोरवर ना राहिला बासरी. त्यांनी काल भाषण दिलंय की इलिगल आहे. काल एका मित्राने माझी रॅपिडो बुक केली रेल्वे स्टेशन एअरपोर्टवर. काल आम्ही 2-3 गाड्या बघितल्यात रॅपिडोच्या बुक केलेल्या. म्हणजे कुठे बंद झाला? म्हणजे असं होतंय की प्रशासन फक्त आमच्या समाधानासाठी बंद केलं सांगते आहे, परंतु वरतून कमाई खाते आहे. हेच म्हणावं लागेल. रेल्वे स्टेशनवर यात्री येतात. आज नागपूरचं रेल्वे स्टेशन म्हटलं पूर्ण भारतात फेमस आहे. आज त्या रेल्वे स्टेशन प्रवाशांना एक प्रीपेड टॅक्सी बूथ नाही आहे. ऑटो रिक्षांना प्रीपेड बूथ दिलेला आहे, तर कॅबवाल्यांना नाही आहे. पेशंट येतात, गरोदर बाया येतात, महिला येतात, बुढे म्हातारी लोक येतात. त्यांना इतक्या ट्रॅफिक मधून रस्ता क्रॉस करावा लागतो. एक तर त्या मंदिरापर्यंत जावं लागतं किंवा तिथेही काही भाडं मिळत नाही. तर करायचं काय? एअरपोर्टवर आमची पिळवणूक होते. ओला उबरवाल्याला तुम्ही जागा दिली, ओला उबरवाल्याला तुम्ही जागा दिली का? पैसे खाल्लेत का? आम्ही द्यायला त्याच्यावर आम्हाला द्यायला आम्ही निवेदन दिलेले आहेत. 1 नाही 3-3, 4-4 निवेदन दिलेले आहेत. आम्हालाही तिथे प्रीपेड बूथ बनवून द्यावा. हे कलेक्टरची जबाबदारी आहे, त्याचं कर्तव्य आहे. नमस्कार, मी ऋषी. गेल्या काही वर्षापासून ओला उबर आणि आता एक नवीन कंपनी आपल्या नागपूर शहरात आहे रॅपिडो नावाची. या सगळ्या ऍग्रिगेटर्स कंपन्या आहेत. पण गेल्या काही वर्षापासून ऍग्रिगेटर्स नियमांना या कंपन्या धूळ म्हणजे बाजूला ठेवून आपल्या मनमाने कारभार चालू केला आहे या कंपन्यांनी. यामध्ये ऍग्रिगेटर्स कंपन्या जे रूल्स आहेत त्या ऍग्रिगेटर मध्ये वाहन चालकांना विमा देण्यात येतो, इन्शुरन्स देण्यात येतो. पण आमचा अनुभव आहे गेल्या कित्येक वर्षामध्ये 5 ते 6 वाहन चालक ऑन राईड मरण पावलेले आहे. कोणी अपघाती मरण पावले आहे, कोणी अटॅकने मरण पावलेले आहे. पण जेव्हा ओला आणि उबरकडे आम्ही ज्या वाहन चालकाबद्दल इन्शुरन्स बद्दल माहिती काढण्यासाठी जातो, तर या कंपन्या त्या वाहन चालकाचा सगळा डेटा आपल्या सिस्टम मधून गायब करून टाकतात आणि सरळ सांगतायत की या नावाचा व्यक्ती आमच्या कंपनीला अटॅचच नव्हता. हा आमचा आतापर्यंतचा अनुभव आहे. तर या जे ऍग्रिगेटर्स कंपन्या आहे हे जे शासनाला ठेंगा दाखवून किंवा काही चिरीमिरी देऊन ज्या पद्धतीने काम करतायत, तर आमचं महत्वाचं आणि प्रमुख मागणी आहे की ऍग्रिगेटर्सच्या ज्या ठरवलेले जे नियम आहेत ते या कंपन्यांनी पूर्ण करावे. त्या नियमानुसार आम्हाला विमा द्यावा, इन्शुरन्स द्यावा. आणि महत्वाचा दुसरा विषय आहे की आरटीएच्या अंतर्गत जेवढे काही रेट लागू झालेले आहे, तर शासन म्हणते की ऍग्रिगेटर कंपन्यांना आरटीएचे दर लागू करावे असं शासन ऑन कॅमेरा सांगतंय, बातम्यामध्ये सांगताय, कागदावर देतोय. पण इतक्याही ऍग्रिगेटर्स कंपन्या आरटीएचे दर काही लागू करून देत नाहीये आणि आम्हाला त्यानुसार भाडे मिळत नाहीये. या नागपूर शहरामध्ये त्या नागपूर शहराचा जो आपण रेडिएशन बघितलं आणि लोकसंख्या बघितली, त्या सगळ्या याचा विचार करता आपल्या इथे जितक्या कॅब्स आहेत त्यामुळे पहिलेच इथे राईड मिळणे मुश्किल झाले आहे. म्हणजे ओला उबरचे जेवढे काही चालक मालक आहेत सगळ्यांना रोजगाराचा खूप प्रॉब्लेम होत आहे. सगळ्या कमाई सगळ्यांच्या कमी झालेल्या आहेत. आता 14 घंटे माणूस काम करतोय. सकाळला तो 4 वाजता घरून निघतो, रात्रीला 12-1 वाजता घरी जातो आणि किती पैसे घेऊन जातो? साधारणतः 1000-1200 रुपये. त्या 1000-1200 रुपयामध्ये आरटीओचे सगळे काही पैसे सांभाळणे आहे, टॅक्सेस आहे, इन्शुरन्स आहे, या सगळ्या गाड्याचे हप्ते आहेत. या आता आज आम्ही शासनाला जे निवेदन देतो आहे, या निवेदनामध्ये आम्ही शासनाला म्हणजे जिल्हाधिकारी साहेबांना 10 दिवसाचा अल्टिमेटम देतो आहे. जे या 10 दिवसामध्ये जर शासनाने जिल्हाधिकारी साहेबांनी आमच्या निवेदनापैकी जर कोणत्याच मागण्या केल्या नाही किंवा त्याच्यावरती काही अंमलबजावणी झाली नाही, तर आम्ही त्यानंतर एक तारीख फिक्स करून आम्ही सहपरिवार आम्ही या संविधान चौकात आमच्या परिवारासहित भीक मागून आंदोलन करू. अन्यथा या पूर्ण नागपूरमध्ये सगळ्या गाड्या रोडवरती उभ्या करू किंवा जर शासनाने आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर याचा परिणाम खूप वाईट होईल. आम्ही आमच्या पद्धतीने कुठल्या पण स्तराला जाऊन आमच्या मागण्या पूर्ण करून घेऊ.